मित्रांनो, ब्रह्मांड म्हटले की आपल्या डोळ्यासमोर बरेच प्रश्न उभे राहतात। पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करोडो वर्षापूर्वी झालेली आहे, ज्यामध्ये हजारो लाखो सूर्यमाला असून करोडो ग्रह तारे आहेत। तसेच आपल्या सूर्यमालेत सगळ्या ग्रहांची गती ही वेगवेगळी आहे। प्रत्येक ग्रहावर वेळेची गती सुद्धा वेगवेगळी आहे। तसेच पृथ्वीला सूर्याभोवती एक पूर्ण चक्कर लावण्यासाठी 365 दिवसाचा कालावधी लागतो। त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहाला त्याचा एक वेगळा कालावधी आहे। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रह्मांडामधील काही रोचक गोष्टी। चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया। नंबर 1, सूर्यामध्ये लाखो पृथ्वी सामावू शकतात। मित्रांनो, सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा तारा म्हणून ओळखला जातो। सूर्यामुळे आपल्या पृथ्वीवर काही काळ उजेड उपलब्ध राहतो। तसेच मित्रांनो, अवकाशशास्त्रज्ञांचं असं मत आहे की सूर्यावर दररोज बरेच बॉम्बस्फोट होत असतात, ज्यामुळे तिथे ऊर्जा उत्पन्न होत राहते। मित्रांनो, सूर्य हा प्रत्येक ग्रहाच्या आकारमानाने खूप मोठा आहे। आपल्या पृथ्वीच्या आकारमानाने सूर्य एवढा मोठा आहे की आपल्या पृथ्वीच्या आकाराचे लाखो ग्रह सूर्यामध्ये सामावू शकतात। नंबर 2, मंगळ ग्रहावर आहे आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी पर्वतरांग। मित्रांनो, आपल्याला पृथ्वीवरील सर्वात लांब तसेच सर्वात मोठी पर्वतरांग ही हिमालयात भेटून जाईल, जिथे बऱ्याच लोकांना त्या पर्वतरांगेला सर सुद्धा केला आहे। त्याचप्रमाणे आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी पर्वतरांग ही मंगळ ग्रहावर मिळाली आहे, ज्याची उंची जवळपास 26 किलोमीटर इतकी आहे। तसेच 700 किलोमीटर लांब या पर्वताचे आकारमान आहे। या पर्वताची उंची हिमालयापेक्षा तिप्पट आहे, म्हणून या पर्वतरांगेला आपल्या सूर्यमालेतील सर्वात लांब पर्वतरांग म्हणून ओळखतात। नंबर 3, अवकाशात ताऱ्यांची संख्या अनंत आहे। मित्रांनो, लहानपणी जेव्हा आपण घराच्या छतावर किंवा बाहेर झोपायचो, तेव्हा प्रत्येकाने आकाशातील ताऱ्यांची मोजमाप नक्की केली असणार। मित्रांनो, त्याचप्रमाणे या पृथ्वीबाहेर म्हणजेच आपल्या सूर्यमालेतील ताऱ्यांची संख्या एवढी आहे की आजपर्यंत त्याची मोजमाप कोणीच करू शकले नाही। नंबर 4, पृथ्वीच्या बाहेरील जग शांत आहे। मित्रांनो, पृथ्वीवर पाणी असल्यामुळे वातावरण चांगल्या प्रकारे उपस्थित आहे आणि या वातावरणामुळेच आपण पृथ्वीवर जगू शकतो। तसेच गुरुत्वाकर्षण असल्यामुळे जमिनीवर चालू शकतो, पण पृथ्वीच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे गुरुत्वाकर्षण नाही, तसेच कोणतेही वातावरण उपस्थित नाही। बाहेरील जग हे पूर्णपणे शांत आहे। तिथे आपण पृथ्वीवर चालतो तसे पायाने चालू शकत नाही। तिथे आपण फक्त तरंगू शकतो। तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचे संभाषण करता येत नाही, कारण संभाषण करण्यासाठी माध्यम हवे लागते आणि अवकाशात कोणतेही प्रकारचे माध्यम उपलब्ध नाही। नंबर 5, चंद्रावर 1 करोड वर्ष राहू शकतात आपल्या पावलांच्या खुणा। मित्रांनो, याचं कारण असं आहे की चंद्रावर कोणत्याही प्रकारचे वातावरण उपलब्ध नाही, तसेच वारा पाणी सुद्धा नाही। मग अशा प्रकारे आपल्या पाऊल खुणा पुसल्या जात नाहीत, म्हणून तिथे आपल्या पाऊल खुणा करोडो वर्षापर्यंत तिथेच तशाच राहू शकतात। नंबर 6, प्लुटो ग्रह अमेरिकेपेक्षा लहान आहे। आपल्या सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह आणि सर्वात लहान ग्रह हा प्लुटो आहे, ज्याचे आकारमान बाकीच्या ग्रहापेक्षा खूप कमी आहे। याला पूर्ण सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणून ओळखला जातो। प्लुटो एवढा लहान ग्रह आहे की आजच्या अमेरिकेपेक्षाही लहान आहे। नंबर 7, पृथ्वीपासून दूर जातोय चंद्र। एका शोधात हे समोर आले आहे की प्रत्येक वर्षी चंद्र हा 3.8 सेंटीमीटर पृथ्वीपासून दूर जात आहे आणि काही वर्षांनी चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।